की एक कलाकार तुमच्या समोर येतोय, आपल्याला माहिती नसतं आपल्यात कलाकार आहे. एक सचिन तोरकड आपल्याला मोठा अधिकारी आहे. बाहेरच्या सगळ्यांना विनंती आहे की आतमध्ये या. एक 10 मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे, शेवटचे 10 मिनिटं. एक सूचना आहे महिलांसाठी, खास आमच्या मैत्रिणींसाठी. आता ज्या मॅडम लेक्चर दिलं त्याचं एक पुस्तक आहे, हे बाजारात बाहेर 150 रुपयाला आहे. तर मनीषकडं तुम्हाला ते 100 रुपयाला पुस्तक मिळेल. तुम्हाला पाहिजे असेल तर मनीषचा संपर्क करा. कवितेची खास ज्यांना आवड आहे, सचिन सारखे किंवा काय, त्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता आहेत, तर अवश्य घ्या. या पुस्तकाच्या संदर्भाने त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर नक्की मनीषशी संपर्क करा. पुस्तक सुरुवातीला तर वाचनीय दिसतंय वरती, आतमध्ये वाचल्यावरच कळलं. ठीक आहे, कलाकार तुमच्या समोर पटापट 4-5 कलाकार माझ्याकडे नाव आले, पटापट तुमच्या समोर येतील. पहिली कविता सचिनला आलेला एक अनुभव आहे, सुखद अनुभव आहे. सचिनचा अनुभव सचिन शेअर करणार आहे. सचिन आणि मी जवळपास 10-1 वर्ष बरोबर कामकाज केलं. 5वी पासून तर फार नोकरी लागल्यानंतर सुद्धा, नोकरी लागल्यावर सुद्धा आम्ही बरोबरच होतो बरेच दिवस. आणि सचिनला आलेला अनुभव सचिन व्यक्त करतोय. सगळ्यांनी फक्त एन्जॉय करा. कृपया विनोदी कविता आहे, विनोदी अंगाने घ्या. पर्सनली कुणी घेऊ नका, पर्सनली कुणी घेऊ नका. काका काका दंडे, महादेव आवाज येतो, महादेव आवाज येतो, आवाज नाही येत. 5 मिनिटं पुढे बसा. फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम, 10 मिनिटं 4 कविता होतील. हे होण्याच्या सगळं चालू. ट्रॉफी घेऊन फोटो सेशन होणार आहे. आपल्या प्रत्येकाला एक ट्रॉफी आणली. फेटा कुणीही काढू नका, कितीही घाम आला तरी. जसे तुमचं सेल्फी काढून झालंय माहिती मला, ग्रुप फोटो काढायचा आपल्याला. ठीक आहे, मी सचिनला आमंत्रित करतो. सचिन हॅलो. कवितेचं नाव आहे शुभदा जोशी. काहींनी कदाचित ऐकलेली पण असेल. तर कवितेपूर्वी एक छोटीशी सूचना आहे. सदर कवितेतील घटना व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहे. म्हणजे विषयाने जरी सांगितलं असलं तरी त्याला कुठलाही वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक जीवनाचा टच नाही आहे. तर कोणाच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक जीवनाशी ती जर संबंधित असेल तर तो केवळ यावर समजावा. तर कविता सुरू करतो. SSC सभी बसलो होतो प्रथम परीक्षेस. म्हणजे 10वीला आपल्या प्रत्येक जण एकदा बसले होते ना. SSC सभी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने पेपर सोडवा, आदेश उद्देश, भरपूर उद्देश असायचे. घंटा पहिली पेपर पहिला, घंटा पहिली पेपर पहिला, क्षण उत्सुकतेचा. आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. आपल्या कोणी शुभदा जोशी नाही, त्यामुळे बिंदास राहा. घंटा पहिली पेपर पहिला, क्षण उत्सुकतेचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसका. पेपर लिहिण्यासाठी एकदम व्यवस्थित येऊन बसले. माने लाती देऊन हिसका, माने लाती देऊन हिसका. नकळत व सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावर पाने. मऊ रेशमी मोहक सुंदर, मऊ रेशमी मोहक सुंदर. शेपटाचा भार वेणीचा. मऊ रेशमी मोहक सुंदर, शेपटाचा भार त्याच तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तासही एकचित्त मी, 3 तासही एकचित्त मी. तिच्या शेपटात एक शब्दही लिहिला नाही उभ्या पेपरात. टीनेज होतं ना आपलं. शेवटची ती घंटा झाली.
वॉर्निंग बेल आपण म्हणतो, 5 मिनिट राहिले 10 मिनिट राहिले, शेवटची ती घंटा झाली आलो बाणावरी, तेव्हा कळले जगणे आपले गावी खेड्यावरी, परकडवाडीला लांब तळ्याच्या पलीकडे गावाकडच्या मोठेवरती. आता मोठ त्यावेळेची सर्वांना माहीत असेल, म्हणजे आपल्या पाठीमागच्या पिढीची. गावाकडच्या मोठेवरती माझी उपजीविका. आता मी आजची परिस्थिती सांगतोय. गावाकडच्या मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी गावाकडच्या मोठेवरती. हॅलो, सर्वांना मोठ माहित होती, जुन्या काळी विहिरीवर मोठा असायचा. तर आजची परिस्थिती की माझी काय परिस्थिती आणि शुद्धाची काय परिस्थिती सांग. गावाकडच्या मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणासवी आज पोरका आणि शुद्धा प्राध्यापिका. केसांनी त्या गळा कापला, केसांनी त्या गळा कापला, अलगद हो माझा, केसांनी त्या गळा कापला, अलगद हो माझा,